तब्बल 8 वर्षांनंतर सोलापूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमधील गोंधळामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की आली। यामुळे पहिल्या सभेला गालबोट लागलं। तब्बल 8 वर्षांनंतर सोलापूर महानगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। वास्तविक पाहता पहिली सभा शांततेत पार पडणं आवश्यक होतं। मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमधील गोंधळ पाहून शहरातील 10 लाख जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पहिल्याच सभेला अशा पद्धतीने गालबोट लावतील असं वाटलं नव्हतं। महापौर विनायक कोंडाल यांनी स्वीकृत नगरसेवकांचा विषयाला मंजुरी देऊन दखवट्याचा प्रस्ताव मांडून सभा तहकूब केली। खरं महापौर विनायक कोंडाल यांना सभा 5 मिनिटांसाठी तहकूब करून पुन्हा सभा घेता आली असती। मात्र तसं न करता त्यांनी स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव मंजूर करून सभा तहकूब करण्यात आली। यामुळे पालिकेची पहिलीच सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली। त्यातच स्वीकृत नगरसेवक 9 असताना नगर सचिव यांनी 7च नावे वाचली। तसेच इकडे सभागृहात 8 नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। यावरून महापालिकेच्या पहिल्याच सभेत सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ नसल्याचे दिसून आले। एकंदरीत भाजपाकडे 87 नगरसेवक असताना स्पष्ट बहुमत असून देखील सभा घेता आली नाही। यावरून भाजपाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी दर्शविली जात आहे। एकीकडे सत्ताधारी पक्षावर नामुष्की उडवली असताना दुसरीकडे विरोधी पक्षातील नगरसेवक अमोल शिंदे, चेतन नरोटे, गाझी जहागीरदार यांच्यासह इतर नगरसेवकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला। विशेष म्हणजे नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे यांनी थेट महापौरांच्या डायसवर जाऊन आरडाओरड केली। यामुळे महापौर विनायक कोंडाल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना सभागृह सोडावे लागले। वास्तविक पाहता प्रत्येकाने महापालिकेच्या सभागृहाचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे। सभागृहाचा महापौरांचा अवमान होईल असे कोणीही वागू नये। नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडताना महापौरांच्या परवानगीने जागेवर उभारून मांडणे गरजेचे आहे। मात्र आज तसे घडलेच नाही। सभागृहात निवडून गेलेले विरोधी पक्षातील जे अनुभवी नगरसेवक अमोल शिंदे, चेतन नरोटे यांनी तर कहरच केला। सभागृहाचे सर्व नियम पायदळी तुडवत थेट महापौरांच्या डायसवर जाऊन आरडाओरड करून गोंधळ घातला। यामुळे सभागृहाचा अवमान झाला। कारण सोलापूर शहराचे प्रथम नागरिक अर्थात महापौरपद हे सर्वोच्च पद आहे। याशिवाय त्यांचा डायस, त्यांची खुर्ची ही मानाचे स्थान आहे। मात्र विरोधी पक्षातील नगरसेवकांनी थेट महापौरांच्या डायसवर जाऊन गोंधळ घालणे कितपत योग्य आहे? तब्बल 8 वर्षांनंतर होणाऱ्या महापालिकेच्या पहिल्याच सभेत अशा पद्धतीने गालबोट लागेल असं वाटलं नव्हतं। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सभागृहाचा अशा पद्धतीने अवमान केला। यामुळे त्यांची प्रतिमा तर मलिन झालीच, शिवाय पक्षाची लक्तरेही वेशीवर टांगली गेली। या अनुभवी नगरसेवकांच्या नव्याने सभागृहात निवडून आलेल्या नगरसेवकांनी काय आदर्श घ्यावा असं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।